हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी। मित्रांनो, फायनली MST CET PCM ग्रुपचा रिझल्ट लागलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण रिझल्ट कशा पद्धतीने बघायचा आहे, त्याचबरोबर PCB ग्रुपचा रिझल्ट कधी लागणार आहे आणि ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच कॅप राउंड प्रोसेस जी आहे ती कधीपासून सुरू होणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजतील। आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ॲडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड येणाऱ्या सगळ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल। सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड। तर मित्रांनो, फायनली PCM ग्रुपचा रिझल्ट लागलेला आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता MST CET The PCB group result will be declared on 16/6/2025। आज 16/6/2025 या ठिकाणी PCM ग्रुपचा रिझल्ट लागलेला आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण रिझल्ट कशा पद्धतीने बघायचा आहे ह्याविषयीची सुद्धा माहिती बघणार आहोत। आणि मित्रांनो, राहिला प्रश्न PCB ग्रुपचा रिझल्ट, तर PCB ग्रुपचा रिझल्ट जो आहे तो 17 तारखेला म्हणजे उद्याच्याला डिक्लेअर करण्यात येणार आहे। मित्रांनो, आज तुम्हाला मी PCM ग्रुपचा रिझल्ट कसा बघायचा हे सांगतो, त्यानंतर उद्याच्याला सेम पद्धतीने तुम्ही PCB ग्रुपचा सुद्धा रिझल्ट जो आहे तो चेक करू शकता आहात। तुम्हाला सर्वात अगोदर या ठिकाणी MST CET सर्च करायचं आहे। MST CET सर्च केल्यानंतर एक नंबरला जी वेबसाईट येते ती वेबसाईट ओपन करायची। एक नंबरच्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा पद्धतीचं पेज येईल। या ठिकाणी ॲक्सेस युअर रिझल्ट हे ऑप्शन आहे, सिंपल यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक करून तुमचं लॉगिन ID जो आहे तो लॉगिन ID तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। तुमचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड या ठिकाणी एंटर करून तुम्हाला या ठिकाणी साइन इन वरती सिंपली क्लिक करायचं आहे। साइन इन वरती क्लिक केलं की या ठिकाणी तुम्ही खाली स्क्रोल करायचं, या ठिकाणी तुम्हाला स्कोर कार्ड हे ऑप्शन पाहायला भेटतं। सिंपली यावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी बघू शकता PCM ग्रुपचा रिझल्ट जो आहे तो लाईव्ह झालेला आहे। सिंपली यावरती क्लिक करा, या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन येईल, याच्यावरती डाउनलोडवरती क्लिक करा आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमचा रिझल्ट जो आहे तो इझिली डाउनलोड करू शकणार आहात। या ठिकाणी तुमची PCM ग्रुपचे रिझल्ट आहे, या ठिकाणी फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्सचे मार्क्स दिलेले आहेत, टोटल पर्सेंटाइल या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा रिझल्ट जो आहे तो बघू शकणार आहात। त्याचबरोबर या ठिकाणी होम पेजवरती येऊन सुद्धा तुम्ही या ठिकाणी CET एक्झाम पोर्टल एक्झामिनेशन पोर्टल जे आहे यावरती क्लिक करायचे। यावरती क्लिक करून ॲज इट इज सेम आता सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तुमचं ID पासवर्ड टाकून लॉग इन करा। स्कोर कार्डवरती या आणि स्कोर कार्डवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही सिंपली त्या PCM ग्रुपवरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी क्लिक करून तुमचं स्कोर कार्ड सुद्धा या ठिकाणी डाउनलोड करू शकता। आता मित्रांनो, PCB आणि PCMचा ग्रुपचा रिझल्ट जो आहे तो आता थोडक्यात लागलेलाच आहे। PCMचा आज लागला आहे, PCBचा उद्याला लागेल। आता आपल्याला प्रतीक्षा राहील ती म्हणजे कॅप राउंड प्रोसेस। कॅप प्रोसेस कधी सुरू होईल तर या ठिकाणी तुम्हाला माहितीच आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कॅप प्रोसेस जी आहे त्याची पोर्टल जी आहे ती लाईव्ह तर करण्यात आलेली आहे, परंतु आणखीन या ठिकाणी फक्त BSc ॲग्री डायरेक्ट सेकंड इयरचं सोडता कुठलेही या ठिकाणी आणखीन रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली नाही। आता मित्रांनो, PCM ग्रुपचा रिझल्ट लागल्यानंतर या ठिकाणी ह्या आठवड्यामध्ये आपल्याला या ठिकाणी नक्की जी कॅप प्रोसेस आहे PCB ग्रुप आणि PCM ग्रुपमधील जे ॲडमिशन प्रोसेस असतील, BE BTech, BE फार्मसी, त्यानंतर BSc ॲग्री असेल, BSc नर्सिंग असेल, ही आपल्याला पुढच्या आठवड्यामध्येच म्हणजे 23 तारखेपासून पुढे आपल्याला या ठिकाणी जी रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ती सुरू झालेली पाहायला दिसेल। तर मित्रांनो, जसंही या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू होईल आपल्या चॅनलवरती स्टेप बाय स्टेप तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याविषयीचा व्हिडिओ नक्की अपलोड केला जाईल। त्याचबरोबर मित्रांनो, डिप्लोमा इंजिनिअरिंगचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहे। जर तुम्हाला पॉलिटेक्निकसाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच इन्फॉर्मेशन होती मित्रांनो। दिलेली माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। भेटूया तशाच एका नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।